राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष तथा आरोग्य पर्यवेक्षक सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर व माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक सराफ व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था गुजरी कोल्हापूरचे माननीय बाजीराव पांडुरंग कांबळे साहेब यांचा 9 जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक एलएससी संतोष फ्रेंड्स सर्कल, आमदार पी.एन. पाटील युवा मंच, हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना जिल्हा शाखा कोल्हापूर, गावातील सर्व तरुण मंडळे, महिला बचत गट, मौजे काटे भोगाव तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर. छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय सीपीआरच्या शिशु आहार कक्षालाच कुलूप, सेवेला मात्र बँडेज. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या छत्रपती प्रमिला राजे सीपीआर रुग्णालयात अवघ्या काही महिन्यांपूर्वी मोठ्या गाजावाजात सुरू करण्यात आलेल्या शिशु आहार कक्षालाच आता कुलूप लागल्याचे चित्र समोर आले आहे. विशेष म्हणजे या कक्षाच्या दरवाजाला चक्क बँडेजच्या कपड्याने बांधून ठेवण्यात आल्याने रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नवजात बालकांच्या मातांना स्तनपान आणि बालसंगोपनासाठी स्वतंत्र, सुरक्षित आणि सन्मानपूर्वक सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने हा कक्ष सुरू करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात हा कक्ष बंद असल्याने माता आणि त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होत आहे. लाखो रुपये खर्च करून सुविधा उभारायच्या आणि काही दिवसातच त्या बंद ठेवायच्या अशी परिस्थिती सीपीआरमध्ये वारंवार दिसून येत असल्याची चर्चा रुग्ण आणि नागरिकांमध्ये सुरू आहे. दरवाजाला कुलूप लावून त्यावर बँडेजचे कापड बांधलेले दृश्य प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभाराची प्रचिती येत असल्याची प्रतिक्रिया रुग्णांकडून व्यक्त होत आहे. कक्ष बंद ठेवण्यामागचे कारण काय, तो पुन्हा कधी सुरू होणार आणि याची जबाबदारी कोण घेणार याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी अशी मागणी होत आहे. आरोग्य सेवेच्या नावाखाली केवळ उद्घाटने करून प्रसिद्धी मिळवायची आणि नंतर सुविधा कुलूप बंद ठेवायचा हा प्रकार त्वरित थांबवून शिशु आहार कक्ष तातडीने सुरू करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.